27 डिसेंबर 2025 सर्वांसाठी लागू. शेतकऱ्यांसाठी 15 ठळक बातम्या. चला पाहूया पहिली अपडेट. प्रत्येक शेतकऱ्याची कामाची अपडेट. बारामाही बागायत या प्रकारास पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकवणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामाबरोबरच उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारामाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात. याला बारामाही बागायत असं म्हणतात. आता आपण 2 नंबरची अपडेट पाहूया. 2 नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शब्द आहे हंगामी बागायत. ज्या जमिनीत पाणी वर्षभर उपलब्ध नसते, पण ठराविक हंगामात म्हणजे खरीप, रब्बी मर्यादित किंवा साठवलेल्या पाण्यावर पिके घेतली जातात, त्या शेतीला हंगामी बागायत असे म्हणतात. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. बागायत जमीन. ज्या जमिनीत पावसावर फारसे अवलंबून राहावे लागत नाही आणि कॅनेल, विहीर, मोट, पाट अशा साधनातून नियमित पाणी उपलब्ध असते, त्या जमिनीला बागायत जमीन म्हणतात. यात सुद्धा हंगामी बागायती आणि बारमाही बागायती असे 2 प्रकार आहेत. आता पुढची अपडेट पाहूया. तर कोरडवाहू आणि जिरायत जमीन. ज्या जमिनीत पाण्याची कायमस्वरूपी सोय नसते आणि जी जमीन मुख्यतः पावसावर अवलंबून असते, तिला कोरडवाहू किंवा जिरायत जमीन म्हणतात. या जमिनीत खरीप पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. 50 ते 100 सेमी इतक्या नियमित पावसावरच ही शेती केली जाते. तर शब्द आहे पारडी आणि पारडी जमीन. म्हणजे गावठाणातील घरांच्या लगत किंवा सभोवती असलेली शेतीयोग्य पण मुख्यतः घराशी संबंधित वापरात येणारी लागवडीची जमीन. आता पुढची अपडेट पाहूया. धौत जमीन. पूर आल्यामुळे नदीच्या प्रवाहाने किंवा धुपामुळे जमीन वाहून जाते किंवा तिची घट होते, त्यास धौत जमीन असे म्हणतात. आता पुढची अपडेट पाहूया. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मळईची जमीन. नदीच्या प्रवाहामुळे नदीकाठी गाळ, माती, चिखल साचून जी जमीन तयार होते, तिला मळईची जमीन असे म्हणतात. आता पुढची अपडेट पाहूया. नदीचा भूभाग. एखाद्या नदीने आपला जुना प्रवाह सोडून नवा प्रवाह धारण केल्यानंतर नदीच्या पूर्वीच्या पात्रात उरलेली जमीन म्हणजे नदीचा भूभाग असे या ठिकाणी म्हटलं जातं. तर आता पुढची अपडेट पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शाली किंवा साळी जमीन. साळी म्हणजे हक्काची नोंद मध्ये नमूद केलेल्या शेतजमिनीचा एक प्रकार आहे. स्थानिक समुदाय बहुतेकदा त्याचा वापर प्रामुख्याने भात शेतीसाठी करतात. या जमिनीचे वर्गीकरण जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता या निकषावर आधारित केली जाते. आता पुढची अपडेट पाहूया. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता वर्दी. माहिती, बातमी, विनंती, अर्ज प्राप्त होणे म्हणजेच वर्दी मिळवणे होय. वर्दी देणे म्हणजे खबर देणे असा अर्थ होतो. शेतकरी बांधवांनो, आता पुढची अपडेट पाहूया. शब्द आहे स्थानिक चौकशी. एखाद्या माहितीची खातरजमा करण्यासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्तीकडे करण्यात येणारी चौकशी म्हणजे स्थानिक चौकशी म्हटलं जातं. आता आपण पुढची अपडेट पाहूया. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता रॉयल्टी, स्वामित्ववन. या ठिकाणी जमिनीचा पृष्ठभाग कोणाच्याही मालकीचा असला तरी त्याखालील खनिजे शासनाच्या मालकीचे असतात. कोणत्याही व्यक्तीस अशा खनिजाचे उत्खनन करून त्याचा उपयोग करावयाचा असल्यास त्यास त्या खनिजांचे स्वामित्ववन रॉयल्टी शासनास द्यावे लागते. तसेच त्यावर स्थानिक उपकरही भरावे लागतात. आता पुढची अपडेट पाहूया. कबुलायत. कबुलायत म्हणजे शासकीय कामामध्ये एखाद्या व्यक्तीने एखादी बाब मान्य केल्यास व त्याबाबत शासनास लिहून दिलेली बाब म्हणजेच कबुलायत होय. शासन जमीन संपादन करतेवेळी अगर शासनास जमीन सहकुशीने देतेवेळी एखाद्या व्यक्तीने मान्य केलेली बाब लेखी स्वरूपात लिहून दिल्यास ती कबुलायत म्हणून संबोधली जाते. आता पुढची अपडेट पाहूया. शब्द आहे वरसाल.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर किंवा त्याने मृत्यूपत्र लिहून ठेवले असल्यास त्या आधारावर मालमत्तेच्या नावात होणारी बदल नोंद म्हणजे वरसाल असे म्हटले जाते. शेतकरी बांधवांनो, आता शब्द आहे रेडी रेकनर. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची राज्य शासनाद्वारे ठरवण्यात आलेली किमान किंमत म्हणजे रेडी रेकनर दर होय. रेडी रेकनर हे छापील पुस्तक किंवा सारणी असते ज्यामध्ये पूर्वगणना केलेली मूल्ये असतात. नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवर संबंधित शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात अद्ययावत रेडी रेकनर दर यादी या ठिकाणी उपलब्ध असते. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी 15 ठळक महत्त्वाच्या घडामोडी होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.